सर्वांनी माफ करा मला. मी तुम्हाला बोललो होतो की रानात जेवणासाठी गेल्याच्या नंतर तुम्हाला मी तिथला आज काय काय असतोय, कसा असतोय आणि जेवण वगैरे करतानाचा काय काय बनवलं आहे ते सर्व काही दाखवेल म्हणून. परंतु ते काही दाखवणं झालं नाही. अचानकच माझ्या छातीत दुखायला लागलं. या इथं दुखतं असं. आणि खूपदा ई सी जी वगैरे पण करून पाहिले बरं काय. मग काय तिथं काय फॉल्ट वगैरे नाही निघत. काही आजार वगैरे नाही निघत. मग ते दुखत होतं त्यामुळं मी काय परत आलो. आणि त्यामुळं तिथलं काय मी दाखवला नाही ना काहीच नाही. मी आलो झोपलो आणि आता उठलोय मी. मग तो व्हिडिओ खरं तर माझी पण खूप इच्छा होती तुम्हाला दाखवण्याची रानातली मज्जा कशी असते काय नाही. पण मी तो पल आज म्हणजे तो क्षण एन्जॉय केलाच नाही. त्यामुळे तुम्हाला पण दाखवू शकलो नाही. आणि आपल्या ताईंचं वगैरे सर्वांचंच खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स येतो आहे. त्यांनी सर्वांनीच म्हणतात दादा तू जो वागतोय तो योग्य आहे. उगाच लेकरांना आणणं आणि त्यांची पण फजिती तुझी पण फजिती करणं. आणि शाळा काय एवढं ते आहेतच अजून लहान दुसरी तिसरीला. त्यांची शाळा बुडली तर बुडली काय नाही होत असं सर्वांनीच मला सहकार्य केलं. नेटवर्कसाठी कसं लपलेत बघा पोरं. नेटवर्क नसतोय आमच्या गावात. हे आभ्या हाय कर तिथूनच. नेटवर्कसाठी आम्ही दोन चार जण नेटवर्कसाठी कधी ना कधी सदानदा इथंच येत असतोय. माझ्या भावाचं हॉटेल आहे. मग त्याचा हा वरचा स्लॅप आहे. इथं येऊन आम्ही असं नेटवर्कसाठी बसतो. मग त्यांनी पण काय तर बघायलेत मोबाईलमध्ये. त्यामुळे त्यांनी पण तिथं येऊन बसलेत. नाहीतर ती जागा माझी आहे तिथं मी बसतोय. पण आज त्यांनी कब्जा केलाय. मी झोपलो होतो ना. आणि तिला खूप जण म्हणताय तुम्ही की तिच्या समोर जा आमोरासमोर बस आणि का आहे ते बोल. पण भावांनो ती माझ्या समोर समोर यायला तर तयार हवी ना. तिनं काल मी कितीदा ये ये म्हणून हाक दिलो तिनं आली नाही. जोरात चालू व्हिडिओत ओरडत होतो मी. तुम्ही पाहिलं ती कशी लांब न बघत होती पण जवळ आली का नाही. मग मी कसा जाऊ तिथे. तिथं गेल्याच्या नंतर ते लोक उगच भांडणं करायला उठणार. त्यांची ते किरकिर ते बडबड त्याच्यापेक्षा ते मी नाही गेलेलं बरं ना. त्यामुळं मी जात नाही पलीकडे. माझी इच्छा एवढीच होती की तिनं आली इकडे यावं तिच्या मामाच्या घरात. त्यांच्या गावात जाऊन न भेटण्याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त एवढंच की बाबा ते लोक आपण तिथं गेल्याच्या नंतर आपल्याशी भांडणं करणार. उगच कालवा वगैरे. जाऊ द्या आपण दिलंय विचार आता करणं सोडून. विचार करणं दिलंय सोडून. काय होईल ते होईल. पोरं घाबरली. काय नाही काय नाही. बघा बघा तुमचं तुम्ही बघा. चालू द्या चालू द्या. त्या आद्याचा श्वास कोंडून टाकशील आभ्या. गुद मरून मरून जाईल पोरं खात्यो. अय माकडा. नेटवर्क नसते तुम्हाला मी आमचं गाव दाखवतो थोडंसं. जसं दिसेल तेवढं घ्या बरं समजून. हे अशी घरं असतात आमची. जवळ 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 लांब असा गॅप नसतोय. तरी कसं आहे की बाबा आपल्या आमच्या गावात झाडे झुडपं खूप आहेत. शाळा आपल्या घरासमोर शाळा आहे. तेवढंच नाही जेवढं भिताड दिसतोय तेवढं 1 दीड 1 8 10 एकरामध्ये असेल सर्व शाळा. ही एवढी इथं जे फक्त 8वी ते 10वीसाठी आहे ते फक्त 2-3 एकरामध्ये असेल ती शाळा. ग्राउंडन वगैरे पुन्हा ते जेवणाची सोय आपलं हॉस्टेल आहे हो इथे. इकडे आहे या साईडला अशी इकडं झाडे खूप आहेत आमच्या गावात. म्हणजे झाडांची लागवड खूप केली जाते. अशी पत्र्याची घरं आहेत बघा. आपलं पण घर सेम असंच आहे पत्र्याचं. म्हणजे असं काही जण स्लॅबचे काही थोडेफार आहेत जास्ती नाही. पर असे पत्र टाकलेले हे असे दिसतात ना कसे घर आहेत. छोटे छोटे आणि चिटकून असतात. लय लांब असं अंतरावरती नसतं. खूप मोठं गाव आहे आमचं परंतु झाडामुळे दिसत नाही. मी कधी जर तिथं गेलो ना शाळेवरती तिथून म्हणजे उंची जास्त आहे किंवा पाण्याची टाकी आहे. माझा एक व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती आहे तो. पाण्याच्या टाकीवरती मी गेलो आणि मला भीती वाटायला लागली. मी वरपर्यंत पोचलोच नाही. मग एक पोरगा होता त्याच्याकडे दिला मोबाईल. त्यानं नेला वरती. त्यानं ते करून आणलं होतं शूट. पण त्यावेळेस अशी मजा आलती ना. तो मला वरती ये म्हणायचं. मला भीती वाटायची. मी काय चढलोच नाही वरती. अर्ध्यातूनच खाली उतरलो. जरासा आता रिलॅक्स वाटतोय.
माझ्या छातीत काय माहीत कशामुळं दुखतोय काय माहीत. टेन्शन वगैरे घेतल्यामुळं दुखतंय का काय होतंय, आजार तर काहीच सापडत नाही. म्हणजे काय आजार काहीच नाही पण दुखतंय. हे असे घर आहेत बघा इकडे. शेळ्या गुरं ढोरं सगळं काही आहे आमच्या गावात, सर्व काही. हे असं फोट फोटो काढला, छान दिसतोय असं जरा. असे काही घर स्लॅबचे असे आहेत. म्हणजे हे काय असे झाडे झुडपी खूप असल्यामुळं दिसत नाही आहे तुम्हाला. हे माझ्या भावाचं हॉटेल आहे. आणि इथं म्हणजे असं वरती येतोय आम्ही नेटवर्कसाठी. तर हा आहे प्रश्नांचा उत्तर की बाबा मी तिथं का गेलो नाही जवळ. मी गेल्याच्या नंतर ते भांडणं करतात, त्यामुळं मी नाही गेलो. आणि लेकरांचं आहेत व्यवस्थित, सुखात आहेत. इथं होते त्याच्यापेक्षा सुखात आहेत. माझ्याजवळ कसं की त्यांची खायची प्यायची सोय होती का, नाही. मला काही सर्व बनवता येतं का, नाही. आईजवळ आहेत, खुशीत आहेत. असू द्या, जोपर्यंत काय त्यांना राहायचंय तोपर्यंत राहू द्या. आपला काहीच आता प्रॉब्लेम नाही. खायचं प्यायचं भटकत राहायचं. मला हे दुखायला लागलं ना काय सुचत नाही. आणि दुखायचं बंद झालं की अजून मी जरासं बरं वाटायला लागले आता मला. झोपलो मी थोडासा येऊन तिथून, आराम केला, बरं वाटतंय आता. आज जरा सीन मस्तच दिसतोय, परंतु हे असे पत्र्यावरती दगड वगैरे ठेवले जातात. यांनी पसारा काय आणून ठेवलाय की वरती, ज्वारी वाळू घातली होती बहुतेक. हॉटेल, आंब्याची झाडं वगैरे असे लावलेले आहेत बघा. याला तौर किती आलाय आता, भरपूर आंबे लागतील. आणि वरी आल्याच्या नंतर आपणच चूर चुरून खायचं. पण आमची वहिनी आंबे आल्याच्या नंतर इथून हलणार नाही. आंबे तोडतील म्हणून गेटच बंद डायरेक्ट वरती येण्याचा. आपण पण लावला पण त्याचा काही उपयोगच नाही झाला. तो छत टाकला आपण त्यामुळे झाडच गेला तो आता.